हॅलो. हॅलो. हा बोला ताई. अरे किती श्री फोन स्वामी केले, समर्थ किती ताई. श्री स्वामी समर्थ. कधीपासून फोन करते तरी फोनच लागत नव्हता. बरेच दिवस गेले. हो. हो अरे बापरे. हो, बरेच दिवस गेले. कुठून बोलताय ताई? मी मुंबईवरूनच बोलते आहे. अच्छा, अनुभव शेअर करायचा आहे का? हो हो हो, हा हा. अनुभव शेअर करायचा होता. आहे ना टाइम तुम्हाला? मग टाइम नाही, आपली ही वेळ आहे ना ताई, आता 9 ते 10. हा हा आपली खरी वेळ हीच आहे, हा रात्री हा 9 हा ते 10. हा हा. म्हणजे सगळे मोकळे होतात ह्या वेळेला, जेवण हो खावण करून म्हणजे आरामात अनुभव शेअर करू शकतात. हो, मला बोलायचं आहे खूप दिवसापासूनच. आई ग. हो, खूप दिवस. आज स्वामीने माझं ऐकलं. बाई ग. ताई, हा, माझी मुलगी हा. लग्न झालेलं 5 वर्ष राहिली त्या घरी, आणि त्याच्यानंतर त्याची ती सासू नवरा जाच करायला लागली, काय काय करायला लागली. मग डिवोर्स झाला तिचा. म्हणजे 5 वर्ष झाल्यानंतर झाल्यानंतर असं डिवोर्स झाला. कसं ताई? आणि खूप तिला सतवायला लागले. म्हणजे कसं, तिला 40,000 रुपये पगार होता. हा घरात मेंटेनन्स भरायची. हा. घरात सामान काय लागतं आपलं किराणा महिन्याचं ते भरायची. बरं. हा तरी पण ती बाई काय म्हणायची, त्याच्या घरात किती माणसं होती बघा, ती 4 माणसं मोठी होती. हा हा. तर ती सासू काय म्हणायची, हे आता भरून झालं ना, आता पैसे उरलेले माझ्याजवळच द्यायचे. तो कशाबद्दल? मला रे माझ्याजवळ काय द्यायचे. तुला संबंध? आता तुम्हीच सांगा मला. हा. तर तिने वडिलांच्या भीतीने आम्हाला काहीच सांगितलं नाही. मग ती देत होती त्याला पगार? पैसे नाही देते, त्या नवरा घ्यायचा ना, त्याला द्यायची. हा हा मग हा. त्याच्या भीतीने वडिलांच्या काय सांगितलं नाही तिने. शेवटी तिने मोठ्या बहिणीला सांगितलं, नाही मोठ्या मिळवण्याला, भाऊजींना, बरं केलं. हा की हा. भाऊजी मला सहन होत नाही आता, इथे असं असं चाललेलं आहे. आणि हो, मुलबाळ ताई? नाही मुलबाळ नव्हतं ना काय तोपर्यंत? नव्हतं, काय नव्हतं. हो, नशीब नशीब, स्वामींचीच नशीब. कृपा हो, काहीतरी. स्वामींचीच कृपा. हो. खरंय मग खरंय. ते काय केलं, तो मोठा जावई, त्याची आई आजारी होती, तर फोन केला की मला, आणि त्यांना माझा नवरा त्यावेळी होता, आता गेला. आई तर ग. फोन कसे केला काय की वारले मिस्टर? ते आम्ही काय केलो वहिनी ताई, गावाला गेलो कशाला, शिमग्याला. हा हा हा. त्यांच्या अंगात गावचा देव यायचा. मग बरं. प्रत्येक सणाला आम्हाला जावं लागायचं. अच्छा तर अच्छा. आम्ही शिमग्याला गावाला गेलो. ते आर्मीवाले होते. हा हा हा. आर्मीची सर्व्हिस 24 वर्ष केली त्यांनी. मोठ्या हुद्द्यावर ते सर्व्हिस करून आले. पुन्हा बँकेत 16 वर्ष केली, बापरे. हा. बँक ऑफ इंडियामध्ये. ओ अच्छा. सगळ्या मुलांची व्यवस्थित सगळ्यांची लग्न बिग्न करून 10-10 तोळे शिकवलं सोनं घालून व्यवस्थित. मुलींची लग्न शिकवलं. सगळी 15वी शिकवलं ताई बापरे. सगळ्यांना. हा 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 हा. 4 मुली आणि 1 मुलगा. हा. आणि त्या मुलग्याचं लग्न केलं. तिथून घराला आगत लागली म्हणा तुम्ही. अरे 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 अरे. आणि माझी पोर घरी आली. तो जावई आणि मोठी मुलगी काय बोलली, आता बाबा हिला त्या घरात ठेवून काय अर्थ नाही, हे बघ असं असं आहे. आणि त्या मुलाला घेऊन झोपायला लागली आपल्या बरोबर. म्हणजे? आई अच्छा आपल्या अच्छा. बरोबर. हा माझा मुलगा, तुझा नवरा तर माझ्याकडून कसा तर घे म्हणून तिला सांगितलं. तो एवढा वेडा होता? त्याला काय तर बायकोबद्दल प्रेम नाही? त्याला काम नको ना. तो ही काम एवढा नव्हता पगार करत? घेते तर मला कामाला होता तो काम सोडून द्यायला सांगितलं त्या आईने ते. अगो बाई. आणि मनशेवाल्यांच्या पाठीमागून फिरायची बघा. ती आई मनशांच्या मनशेमध्ये असं ते. हा हा हा. कळलं राजकारणामध्ये. तुम्हाला? हा हा हो हा. हो हो. हा आणि हा. मग ते वडील बोलले, मग ते तो फोटो मिळवण्याने काय बोलला, ती झोपते ना हा. त्याला सोबत घेऊन पोटावर हात ठेवून तो फोटो काढून आम्हाला पाठवू, नाही तर लोकांना खरं वाटणार नाही ना. हा 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 हा. हो. मग त्या पोरीनी ताई रात्रीचा फोटो काढला अच्छा. हा हा हा. आणि बहिणींना पाठवून दिला. बरं केलं. हा हा. हा, फोटो पाठवून दिला. तो आम्ही बघितला सगळ्यांनी. हा हा. आणि मग वडील बोलले आता काय अर्थ नाही त्याला तिथे ठेवण्यात तिला, हा हा हा. असं बोलले. आणि मग तिला डिवोर्स घेतला आम्ही. मग किती वर्ष लागले डिवोर्सला? झाली आता 4-5 वर्ष पण झाली. मग दिला का डिवोर्स? दिला त्यांनी दिला बरोबर? दिला दिला.
काय वेडी आहे ना, मुलाचा संसार उद्ध्वस्त केला हो त्या बाईने. ऐका तरी, तर ती मुलगी काय बोलली, मला आता तुमच्या इथे राहायचंच नाही. हा हा मी किती दिवस असं तुमचं घर चालू, हे करू ते करू, मला राहायचंच नाही अशी बोलली ती. हा 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 आणि बरोबर ती आहे. बोलली हो. आणि तिचे आम्ही कशी वहिनी आता ताई तुला मी काय सांगू, मोठेपणा नाही सांगत, आमच्या गावात पण खानदानी, इथे हा पण वडील फेमस सगळीकडे, बरोबर बरोबर. राहतो त्या एरियामध्ये पण सगळे लोकांना नाव माहिती तो माणूस काढतात. कसा आहे, नाव हा. आज पण नाव काढतात तो गेला तरी. बघा. हा तर हा तर ते ती पोरगी म्हणायला लागली, बाबा आम्हाला त्यांचं काही एक नको, पण बघा. मला तिथे राहायचं नाही. अरे वा. हो. मग किती वकील म्हणजे त्याला आणि बघा, मुलींनाच शिकवलं पाहिजे हो ताई. तर काय वहिनी ताई, एक नवा पैसा आम्ही त्याच्याकडून घेतला नाही, नाहीतर काय केलं नाही. बघा, आणि एवढे सोडून वर्ष दिलं. तिचा पगार त्यांनी खाल्ला तरी हो. हल्ला हो. वकील म्हणायचा म्हणून एवढी वर्ष मुलींना त्याच्या पायावर उभं करायचं हो ताई. त्यांच्या घरात राहिली, आता तुम्ही काहीतरी घ्यायला पाहिजे, ती कशी अशी अशी तुम्ही, तर ते वडील बोलले तिचे, मला त्याचं काय नको, तो भिकारी मला काय देणार, हा हा असे हा बोलले. हो. हा आणि झालं, आली पोरगी घरी हा. आली, तर ही घरातली बाई तिच्या पाठी लागली. अरे अरे सुनबाई. हो. हा. म्हणाली नाही, इथे ती राहिली तर मी जाणार, तिला मी म्हणजे अगं बाई. तिच्या गावची ती, बघा. सासूच्या गावची, देवगडची ती. हा. मग ती तिला जाऊन भेटलेली त्या सासूला, हिच्याकडून पैसे घ्या, हिला मग असं करा तसं करा. मग अरे 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 अरे. आता कळलं ना आम्हाला झाल्यावर सगळं बापरे. असं केलं. पण त्या आणि सासूला माझी डोकं नाही का, कोणीही सांगो, पण आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होतोय हे तर कळायला पाहिजे. आणि आली घरी माझी बाय, आली कधी, आम्ही इथे मार्चच्या 7 तारखेला गावाला गेलो. हा हा मार्चच्या 7 तारखेला शिगमा होता की तिला 15ला. हा आम्ही 7 तारखेला गेलो का, तर घराकडे साफसफाई करावी लागते ना जाऊन, बरोबर बरोबर. म्हणून आम्ही दोघंच गेलो, हा माझे मिस्टर आणि मी हा दोघंच गेलो. आणि घरी जाऊन साफसफाई केली. आणि ही पोरगी इथे होती ना, तिला काय सांगितलं, वसईला मुलगी आहे दुसरी, हा तर हा बाय ती इथे राहू नको, हे बाईच्या याला हा, ते भांडणाला त्रास तार देईल. नको, हो. तू तिच्याकडे राहा. हा तर हा. तिला नेऊन तिच्याकडे ठेवले कपडे बिपडे घेऊन ती तिच्याकडे गेली राहायला. अच्छा. हा हा तिच्याकडे राहायला गेली. आणि हिने काय केलं माहितीये तुम्हाला, हा. भाड्याने रूम घेऊन, नवऱ्याला घेऊन भाड्याचा रूम घेऊन गेली. बिल्डिंग मध्ये आम्ही राहतो तिथून. आई या. 2 म्हणजे हे पोरी घर होत्या. सोडून दिलं. सोडून दिलं, मला राहायचंच नाही ते या बापरे. लोकांनी. हो, नोकरीला आहे ना. अच्छा. हा हा हा. आणि गेली. मग ती काय, पोरगीला सांगितलं आम्ही बाय 8 दिवसात वापस येतो, तोपर्यंत या पोरीला सांभाळतो बहिणीला. हा 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 हा. आणि गावी गेलो तर येताना 20 तारखेला घरबीर साफ करून घेतलं माणसं घेऊन. हा. आणि 21ला लॉकडाऊन पडला. अच्छा, कोविडच्या वेळेस. कोरोनाचं लॉकडाऊन पडलं ना हो 21ला. बरोबर बरोबर. गाडी घोडा सगळं बंद. बंद. अरे अरे अरे. हा हा. आणि 25चं तिकीट काढलेलं आम्ही वापस यायचं. अरे अरे अरे. आणि मग अडकलो तर सगळे गावाकडचे लोक गेलेले, ते सगळेच आम्ही एकत्र अडकलो. अरे. मग त्या लोकांनी ते लोक काय बोलले, आता राहिलो चतुर्थीला आपण एक बस करूया आणि जाऊया, म्हणजे आमच्या एरियातले गावातले. हो हो. बस करूया आणि जाऊया सगळं ठरवलं. मग त्यांना डायबिटीस होतं, तर डायबिटीस चेक करायला सावंतवाडीला गेले. तर ते 5-6 जण माणूस गाडी करून गेले. त्यावेळेला सगळा बंदच होता ना. तर ते 4-5 माणसांचं डायबिटीस जास्त वाढलेला बिडलेला. ह्या माणसाचं काय नाही, डायबिटीस कमी, नॉर्मल. ते सगळे म्हणायला लागले, दादांचं तेवढं नॉर्मल, आमचं सगळ्यांचं जास्त, दादांचं तेवढं नॉर्मल. तर नाही रे, इकडचं हवामानच आपल्या गावचा चांगला ना, असे बोलले. आणि मार्चमध्ये आलो, मार्च, एप्रिल, मे, जून मध्ये डायबिटीस चेक करून आले. आणि हो, आणि जुलैच्या 16 तारखेला झालं, नशीब फुटला. काय झालं म्हणजे त्यांना? अटॅक आला. अरे 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 अरे. 16 तारखेला डॉक्टरकडे दिवसातून 3 वेळा घेऊन गेली. तर काय डॉक्टर बोलले, काय नाही काका, चांगले आहेत. आता उद्या रक्त चेक करूया आणि नंतर काय टेस्ट केल्यानंतर काय येईल त्याच्यावर उपचार करूया. 3 डॉक्टरांना दाखवलं ताई एका दिवसात. बघा, तरी पण एकाला सुद्धा नाही मिळालं काय. आणि त्यांचं तेवढंच असेल आयुष्याची दोरी ताई.
आणि ती रात्री 9 वाजता चांगला माणूस बसलेला, सगळे येऊन बसलेले. ते बोलले, आता ह्यांना काय देऊ नको खायला, भाकरीच दे आणि भाजी दे, भात-बीत काय खायला देऊ नको. खा रे बाबा आणि झोपा. आणि दोघे जण दीर चुलत दीर होते. ते बोलले आम्ही सोबतीला येतो आज रात्री झोपायला, कारण काल रात्री तुम्ही झोपलात नाही ना. तर हो, त्यांना काय बोलले माहितीये, अरे तुम्ही घाई करून येऊ नका, जेवण बिवून आरामात या. तुम्ही आल्यानंतरच मी जेवेन असं बोलले. अरे अरे अरे. हो. आणि ते लोक उठून गेले. 10-20 लोक येऊन बसलेले, शेतकरी ते शेतातून येत आणि ह्यांना विचारायला आले. रोज येऊन बसायचे ना. मग हो, मग ते आले. नंतर ते बोलले काय तर आम्ही जातो आता आणि तू खा काहीतरी आणि बस हे पोरगे येतील सोबतीला बोलले. तर मी काय बोलली, तुम्ही इथे बसा, मी तोपर्यंत 2 भाकरी करते तुमच्यासाठी, माझ्यासाठी एक. काय नको भाकरी बिकरी मी खाणार नाही ग, नको भाकरी करू, तू इथे बस. तर मी काय बोलले, आता बसून कसं, डॉक्टरने औषध दिलं तर ते तर घ्यायला पाहिजे ना. बरोबर बरोबर. हो, आणि बसून काय करूया, तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही किचनच्या बाहेर खुर्ची लावून बसा, मी किचन मध्ये भाकरी करते, असे समोर समोर बसूया. बरोबर बरोबर. तर नाही ग, मला काय भीती वाटते का. थोड्या टायमाने काय बोलले माहितीये, तू इथेच बस, आता उठायचं नाही इथून माझ्या समोरून. अगो बाई. खुर्ची घेतली आपण या खुर्चीवर. म्हणजे स्वामींनी बुद्धी दिली का काय, काय माहिती. काय माहिती, इथे समोरच बस, माझ्या इथून उठायचं नाही. एक खुर्ची आपण घेतली, एकीवर मला बसवलं, समोर समोर अगदी एकामेकाकडे बघित बसतो ना आपण, पाय लागतात तशी. आणि 2 वेळा ताई उठून उभे राहिले. तर मी काय बोलले, काय होतं तर सांगा ना मला, तुम्ही कायच सांगत नाही तर मला कसं कळणार. बरोबर बरोबर. तर हो, तर म्हणाले अगं तू घाबरू नको, मला काय होणार नाही, तू भिवू नको, मला काय नाही होत आहे. तर हो, तर म्हटलं असं काय करताय तर तुम्ही उठताय बसताय, मग मला कसं कळणार हो, काहीतरी सांगा ना. असं बोलली. काय नाही ग, नको भिऊ तू, मला काय नाही होणार, पण तू इथून उठू नको, इथेच बस. बापरे. हो, तर तिथेच बसली ताई मी. आणि तो माणूस परत एकदा उठून उभे राहिले, परत खाली बसले, परत उठून उभे राहिले. आणि मला काय म्हणतात माहितीये, अगं काय सांगू तुला, आता माझं सगळं संपलं. अरे अरे. माझं सगळं संपलं ग, तू आता सांभाळ पोरांना, बघ लक्ष दे माझ्या पोरींकडे. आणि अशी मी गळ्यात मिठी घातली आणि मी बोलली, तुम्ही असं म्हणता तर माझं तुमच्याशिवाय कोण आहे. मला कोणत्या स्वाधीन करून जाताय तुम्ही. बोलले शेवटपर्यंत. अशी बोलली मी, मला कोणाचे स्वाधीन करताय तुम्ही, माझा तुमच्याशिवाय या जगात कोण आहे अशी बोलली. असं मिठी मारून मला जवळ घेतलं. 2 जण घरात, धो पाऊस आमच्या गावाला बाहेर असतो. आणि मग अशी बसवलं, ह्याच्यावर खुर्चीत बसवलं आणि बाहेर जाऊन एका त्या दिराच्या पोरग्याला हाक मारले, अरे बाबू लवकर ये रे. मग त्याला वाटलं की काहीतरी झालं, वहिनी रडते आहे म्हणून. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, सगळे लोक घर भरलं. आणि नंतर मग बघितल्याने आणि म्हणायला काय नाही रे, झालं हे सगळं संपलं. तो मोठा एक दीर होता, तो बोलला सगळं संपलं. हे भावकेतला दीर होता, तो बोलला संपलं सगळं. इतके उशीर बसलो आम्ही तर इथे त्याने आम्हाला कायच सांगितलं नाही. असं वहिनी परिस्थिती ताई माझी झाली. आणि मग काय, मग गावाला. आणि नंतर मग हा मुलगा आला, त्याला फोन केल्याने अरे असं असं झालं म्हणून. तर लॉकडाऊन मध्ये सोडत नव्हते ना पोलीस. हो, मग तो फोटो काढून पाठवला आणि मग त्या पोलिसांनी सोडलं. तो आला आणि मग काय 11 दिवस राहिला आणि नंतर आलो मुंबईला. मुंबई हो आलेली. मुली आल्या पण हॉटेलमध्ये राहिल्या. माझे बाहेर त्यांना घेत नव्हते ना गावात येत नव्हते. बरोबर. मुलग्याला म्हणून ते घेतलं, कारण तो मुलगा पाहिजे म्हणून त्याला तेवढंच घेतलं. मुलींना सांगितलं तुम्ही इकडे यायचं नाही म्हणून. त्या हॉटेलमध्ये राहिल्या 14 दिवस. बाई ग. हो, 3.5 लाख ताई भरले हॉटेलमध्ये. बघा. 9 माणसं होती. बाई ग. 9 माणसांचे 14 दिवसाचे. आणि ते हॉटेलमध्ये राहिली तिथे. गावाच्या बाजूलाच दुसऱ्या गावात हॉटेल आहेत खूप, तिथे राहिली. आणि मग हा आला, ह्याला ते झालं सगळं. मग आमच्या ह्याला लॉक लावलं गेटला. बाहेर असं कंपाऊंड करून घेतल्या ना, मोठं घर बांधलं ना नवऱ्यानं माझ्या, कंपाऊंड करून गेट लावलंय. असं त्या गेटला त्या लोकांनी लॉक लावलं की ह्यांच्या घरात कोणी जायचं नाही म्हणून. आणि विहीर पाडून
मोटर बसवून पाणी घरात म्हणजे आणि बाथरूम संडास सगळं असं इथल्यासारखं मुंबईसारखं बिल्डिंग मध्ये असतं तसं. बापरे. आमचा काय प्रश्नच नाही आला ना हो बाहेर बरोबर. यायचा. हं, 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 हं. हो. आणि मग झालं सगळं आणि आलो मुंबईला. आलो तर तो राहत होता ना तिकडे. तर माझा एक मावस भाऊ आलेला. त्याला मी काय बोलली, बाबा आता मी काय रे करू? तर तो मला बोलला, माझं ऐक तू आणि मुलग्याबरोबरच जा. कारण काय तुझं घर ते तुझं घर नाही, दुसऱ्याचं घर ते दुसऱ्याचं घर. पाहुण्यांकडे काय तू 2 दिवस राहशील. बरोबर, बरोबर. पाहुण्यांकडे तू 2 दिवस राहशील, पण तुझ्या घरात तुला जायलाच हवं ना. अगदी बरोबर आहे. हो. असं बोलले ते. मग काय करू त्याच्याबरोबरच आली. तिकडे तो भाड्याने राहत होता. तिकडे मी काहीतरी 2-4 महिने राहिली त्याच्याबरोबर. हं, हं, आणि हं. नंतर इकडे माझ्या घरात तो आला. सोडून अच्छा. गेलेला ना. हां, तो हां. आला इकडे. परत आला आला राहायला. त्याच्याबरोबर हो परत आली. आली हं. पुन्हा सगळ्याचं वाटोळं केलं आणि आली. आई गं. आणि मग हो मग घरात इकडे राहायला आली. मग इथे राहायला लागली. असं हं, करता करता आता दिवस गेले. मग माझ्या पोरीचं काय? तर हं. स्वामींकडे असं पदर पसरायची. माझ्या मुलीला स्वतःची जागा दे रे भगवंता. बहिणीच्या दारावर किती दिवस राहणार? माझ्या पोरीचं कुठेतरी ठिकाण लाव रे देवा म्हणून सांगायची. मुली सगळीकडे शोधायच्या. बापाने एका दोघा गाववाल्यांना सांगून गेलेला. मी आल्यावर लग्न करूया, तू नवरा बघून ठेव म्हणून सांगून गेलेले. आई गं. मग त्या माणसाने ताई नवरा बघितला. हं. कोणत्या बघितला. माणसाने? आमचे गाववाले ना भाऊबंद आहेत तिथे हां, खूप आहेत हां, हां. सगळेच गाववाले. हां, मग हां. ते हा माणूस जरा होता चांगला. आता तुम्ही हो, म्हणशाल तुझा चांगले नवरा होते. म्हणून शब्दाला चांगलं किंमत म्हणते. होती हो त्यांच्या. हो. मग त्याला सांगितलेलं कुठेतरी बघ रे महादेव माझ्या पोरीसाठी. हं, तर हं. त्यांनी नवरा बघितला ताई. हं, हं, हं. आधी एक मोठी गोष्ट तुम्हाला सांगते. पोरींनी नवरा बघितला कुठला सोलापूरचा. हं, हं, हं. आणि तिची बायको गेलेली. अच्छा, आई अच्छा. वडील टीचर. आई हं. वडील ऑनलाईन बघितलं का ते? नाही. जाऊन हं. घराकडे बघितलं असं म्हणजे कोणी आपलं सांगितलं तर हं, त्याच्यावरून हं, हं. ते हो त्याच्या घरी गेली. इकडे कुठेतरी मुंबईला मुरबाड म्हणतात ना. हां, 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 हां. हा तिकडे त्याची हं. ब्लॉकमध्ये 2 रूमांचा एक केलेला मोठं घर म्हणून सांगत होत्या मुली मला. हां, हां, ते हां, हां. बघायला गेली. आणि गावाला पण चांगलं भाव एक हे मेडिकलवाला असं हं, ते हं. सगळं सांगितलं. आई वडील मास्तर, बहिणी दोघी बँकमध्ये. हां, 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 हां. तर माझ्या 3 मुली आणि ती मुलगी आणि त्यांचे नवरे सगळी गाडी करून त्याच्या घरी बघायला गेली. हं. बघायला गेली तर म्हणायला लागली हाय सगळं बरा पण ह्याची बायको का गेली ते आम्हाला कोण सांगणार? बरोबर. आणि अगदी बरोबर. काहीतरी गुण असतील तर ते कसे कळणार एवढं लांबचं? हो, 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 तर हो. तिकडचा एक पोरगा आम्ही राहत होतो तिथे कामाला होता. तिथे अच्छा. राहायचा. त्या पोरग्याला फोन केला आणि सांगितलं बघ रे विकास सोलापूरचा नवरा आहे पण असं असं. हां. तर तो बोलला ताई मी सगळीकडे फिरून त्याची चौकशी करून येते. तो गावाला गेला चौकशी केली तर होय सगळं गावाला पण छान आहे. हां, हां. आणि नंतर काय हं. झालं किती कमाल माझ्या स्वामीची तुमची म्हणते स्वामींची नाही. आई तर गं. किती कमाल ती बघा देवाची. हं, हं, हं. गुरुवार होता गुरुवार. हं, आणि हं. माझी मुलगी आणि तिचा नवरा स्वामींच्या मठात गेली वसईला. हां, हां, हां. मठात गेली आणि मठातून आली आणि काय म्हणते ती नवऱ्याला हं. अरे रुपेश आता हिचं आम्हाला कोण सांगायला कोण मार्ग नाही कळायला कसा असेल तो कोण हं, रे हं. सांगणार आम्हाला. म्हणजे हं. त्यांनी काय सांगितलेलं होळी झाली की लगेच लग्न करूया असं सांगितलेलं. अच्छा, तिच्या आई अच्छा. वडिलांनी त्याच्या हां, दोघं हां. पण टीचर आई वडील. हां, तर हां. त्यांनी सांगितलेलं असं होळी झाली की आपण लग्न करूया. हां, मग हां. त्यांनी काय सांगितलं हां. नवऱ्याने बायकोला काय सांगितलं माझ्या जावयाने अगं तू घाबरू नको स्वामी करतील निरोप आपल्याला. अरे वाह! ते पण स्वामी भक्त आहेत हं? हो हो सगळी चौघीचे अरे वाह! चौघी स्वामी भक्त. हां, तर हां. स्वामी सांगणार तू रेश्मा तू काळजी करू नको आपले स्वामीच सांगणार आपल्याला. ओह! असं सांगितलं ना तो कामाला गेला. त्यांची मोठी ताई कंपनी आहे वसईला. अच्छा. हो 70-75 लोक कामाला आहेत. वाह! चांगले आहेत तर सगळी तुमची हो फॅमिली. हो सगळ्या मुलींचं चांगलं आहे. हिची चांगलं असून हिची ही दुर्दशा अशी झाली. हां, हां, हां. तर आणि दुपारी म्हणत होती हं, होळीच्या दिवशी हं, दुपारी 3 वाजता हं, असाच आपला फोन आला तिला. हं. फोन आला तो तिने फोन म्हणजे ती त्याच्या फोनची वाट काय बघी तो नवरा आता फोन करणार उद्या तर ती येणार आहेत ना आपल्याकडे म्हणून. हां, हां. हो तर फोन आला तो तिने उचलला तर तो एक माणूस कोणतरी वाटेचा वाटसरू
हा जाताना त्यांनी फोन तो माणूस गटारात पडलेला दारू पिऊन हा आणि त्याचा फोन एका बाजूला, मोटरसायकल दुसऱ्या बाजूला असा पडलेला तो. अय्या मग त्यांनी बघा स्वामींची कृपा कशी ती, हा त्यांनी तो फोन उचलला हा त्या जाणाऱ्या माणसाने. बघा. आणि ते माझ्या मुलीचाच नंबर कसा मिळाला त्याला म्हणजे आणि तो तिला फोन डायल केला. करायला घेतला असेल त्याने. हा हो फोन केला तर तिने फोन उचलला. कोण बोलतोय? तर तो माणूस बोलला मी कोणी बोलत नाहीये, इथे हा तुमचा माणूस दारू पिऊन पडलेला आहे. तिच्या फोनवरून नंबरावरून तिने ओळखलं ना नंबर कोणाचा. हो तो हो हो दारू हो. पिऊन इथे पडलेला आहे आई. आणि हो गटारात पडलेला रस्त्याच्या कडेला. तरी गाडी बापरे. घोडेवाल्यांनी कोणी उडवला नाही म्हणून बरं. तेव्हा नशीब. तुम्ही ह्याला या आणि घेऊन जावा. ओ तर कुठे? तर अमुकच्या अमुककडे असं त्यांनी सांगितलं. तुम्ही कोण त्यांची? तर आम्ही त्यांची नातेवाईकच. असा पोरगी बोलली ना तर पुढचं सांगणार नाही ना. बरोबर तर तो बरोबर. बोलला त्यांच्या खिशातला फोन काढून मी तुम्हाला फोन केला, तुमचा नंबर मिळाला तो. म्हणजे ही अय्या. स्वामीचीच कृपा की नाही सांगा. नवरा सांगून गेला काय दुपारपर्यंत स्वामींची तुला कृपा. स्वामी बापरे ताई. दुपारपर्यंत स्वामी तुम्हाला सांगतील म्हणून तुला सांगतील ग रेश्मा स्वामी असं बघा. सांगितलं आणि तो कामावर गेला. तेव्हा बघा तेच माझ्या डोक्यात तुम्हाला सांगायला कधीपासून ताई काय कमाल. म्हणजे तुमच्या जावयांचा शब्द कसं हो. बरोबर स्वामींनी सांगितलं बघा. तसं मग मुलीने काय केलं त्याला सांगितलं ना आम्ही नेऊ तुम्ही जा कुठे पडलाय तो असं आपलं उगीचच विचारलं. हा, हा. आणि लगेच त्याच्या बापाला फोन केला माझ्या मुलीने. हा 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 त्या नवऱ्याच्या बापाला माणसाच्या त्या. आणि हा. विचारलं काय हो तुम्ही आम्हाला का फसवत होता? तुमचा मुलगा आता गटारात पडलाय, आज होळी आहे आणि तुम्ही आम्हाला सांगत होता आमच्या मुलाला कसला नाद नाही काय नाही, बायको उगीच गेली का त्याची? हा. का हो फसवत होता आम्हाला? आम्ही एकदा कशी बशी बाहेर पडलो, पुन्हा काय आम्हाला कशात नेऊन ढकलत होता तुम्ही? संडासात असं बापरे. विचारलं ते हा 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 हा. मुलीने. मग मग तो काय म्हणाला, नाही रे बाळा आम्हाला वाटलं लग्न झालं की तरी सुधरेल म्हणून. पहिली हा. बायको अशीच कंटाळून गेली. बघा. त्याच्या बापाने सांगितलं ताई. अय्या केवढी मोठी स्वामींची लीला आहे ताई ही. तेच म्हणते मी तेव्हापासून नुसतं माझ्या जीवाला काय सांगू तुम्हाला सांगण्यासाठी काय होत होतं ते. अय्या. असं स्वामींनी सांगितलं आणि त्याच्यानंतर 15-20 दिवसात लग्न जमलं. अरे वा. हो त्याच्या बापाने सांगून गेलेला. ऐकण्यासाठी माझे केव्हाचे कान आतुर होते हो ताई. हेच ऐकायचं होतं मला. आणि 15 दिवसात पुन्हा ते बापानी वडिलांनी सांगून गेलेले ना त्याला बघ म्हणून. हो हो हो. त्या माणसाने बघितला, नात्यातला निघाला. नंतर झालं सगळं तर नात्यातला निघाला. अरे वा. हो नात्यातला निघाला म्हणजे दुसऱ्या मुलीच्या सासूच्या कोणत्या तरी मावस बहिणीचा मुलगा. हा 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 हा. म्हणजे नात्यातच आला. बरोबर आणि जो बघायला गेला त्याच्या मिवणीचा मुलगा. अच्छा. ज्याने आणला ना नवरा त्याच्या मिवणीचा मुलगा. हा हा असं करून मग ते जमवल्यानी पोरीनी सगळा केल्यानी. आणि ह्याला मुलग्याला नाही सांगितलं काही एक. हा हा. लग्न आम्ही करतो नाहीतर काय. मुलीने काही सांगितलं नाही कारण त्यांनी वडील गेल्यावर तिला विचारलंच नाही ना. हा 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 हा. हो मग त्यांनी काय सांगितलं नाही. 2 वर्ष पोरगी बहिणीकडे राहिली. तर हो तर त्यांनी काय विचारलं नाही. आणि मग आम्ही लग्न केलं ताई. चांगलं केलं. हॉलमध्येच लग्न केलं. अरे वा. हो आणि आता ती विरारला राहते. चांगलं आहे तिचं सगळं. सगळं चांगलं आहे. सासू सासरे आहेत तिचे. हो आणि 3 जणी नंदा आहेत. हो काय नाही असं आहे सगळ्यांचं करायचं म्हणा प्रेमाने. काही कमी पडत नाही. जेवढं आता आपल्या कालच्याच अनुभवात वास्तूच्या ताईने सांगितलं ना चलन. जेवढं तुम्ही दान कराल हे कराल तेवढं स्वामी तुमच्याकडे दुपटीने देतात. तर करायचं तुला. तर ती आता तिच्या त्या नंदेचा मुलीचं लग्न होतं हल्ली. ती सगळं काय काय जेवण देऊन आपली गावाला लग्नाला गेली नंदीच्या पोरीच्या. हो. अरे वा. हो. किती वर्ष आणि झाले मग तिच्या लग्नाला? 3 वर्ष झाली ताई. हा होईल आता. 3 काहीतरी वर्ष. अजून मुलबाळ नाही ना अजून? नाही. होईल काहीतरी. हो स्वामींच्या पण ती कृपेने. माझ्या मुलीने सांगताना तिच्या हिला काय सांगितलं कोणाला सासू सासऱ्याला आणि 2 नंदा होत्या ना पुढारी लग्न भावाचं करायला. तर त्यानं सांगितलं हे बघा तो पण आता ह्या मुलीशी लग्न करता म्हणजे त्याचा पण वय आहे हिचा पण आहे. झालं नशिबान मूलबाळ तर त्यांचा नशीब. बरोबर. म्हणजे पहिलंच बोलणं हे केलं त्याने. अगदी बरोबर आहे. खरंय. हो तर आम्ही ते तुम्हाला सांगणार नाही की नाहीतर तुम्ही म्हणशाल हिला मूल होत नाही तर तसं काय नाही. पण तुम्ही आपले बघा आम्ही आमच्या पद्धतीने सगळा केला.
असं हुशार आहे. सांगितलं. बरोबर आहे. ठेच लागल्यावर बरोबर माणूस शहाणं होतं ना हळूहळू. हो हो. तेव्हा बाबा म्हणायला लागली नंतर लगीन झाल्यावर तुम्ही हे करायचं नाही की बरोबर. हे हे असं आणि ते तसं, आताच का ती बोलणी सोडवा. असं हं. करून ताई लग्न करून दिलं माझ्या पोरीचं. माझी पोरगी आता सुखात नांदते आहे. अरे वा. आणि खूप छान होईल. आता तुम्ही अनुभव शेअर केला ना ताई, स्वामी नक्की चांगला अनुभव देतील. तुम्ही पुढचे अनुभव खूप छान शेअर कराल बघा. आणि ती चांगली नांदते आहे आपल्या घरी. नवरा बायको ते सासू सासरे सगळी हां. सगळी व्यवस्थित आहेत. अरे वा. नंदा बिंदा सगळी. हो किती छान. ते स्वामी थोडीशी परीक्षा बघतात, असतील काही गेल्या जन्मीचे प्रारब्ध, हो पण हो हो. तिला लवकर तिचं सगळं मार्गी लावलं बघा. बघ लवकर लावलं, कारण आधारच कोण नव्हता स्वामीशिवाय. बरोबर, आधारच बरोबर. तिला कोण नव्हता स्वामीशिवाय. होत्या त्या बहीणीच होत्या ना. भावाचा बरं. काही प्रश्नच आला नाही. अगदी, अगदी. हो. मग आता तुम्ही एकत्र राहता सुनबाई बरोबर? मा- घर माझ्या नावावर आहे ताई. हां, म्हणून ते राहत असतील व्यवस्थित. हो. आणि माझ्या आणि मुलग्याच्या माझे मिस्टर आर्मीवाले होते, बँकेत होते. ते मग हुशारच आहे. त्यांनी मुलग्याने पण पैसे दिले, आपले पण घातले. आणि हं. आमचा ना भाईंदरला एक रूम होता बिल्डिंग अच्छा, मध्ये. अच्छा. हां, हां. हो. तर ते काय बोलले, अगं आता हा रूम ना तुझ्या नावावर करूया, कारण माझ्या नावावर तो बँकेचा रूम आहे म्हणताना माझ्या नावावर होऊ शकत नाही. हां, 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 हां. तर मी त्यांना सहजच अशी काय बोलली माहिती आहे, अहो हां. काय बोलताय तुम्ही, आपला एकच मुलगा आणि कशाला माझ्या नावावर. अगं तू वेडी आहेस, तू जग नाही बघितलंयस, मला बोलले. हां. हो, तू काय जग बघा. बघितलं नाहीयेस, मी जग बघितलं. अगं कधी कोणाची बुद्धी फिरेल तुला माहिती आहे काय, तू अगदी काय मुलगा आणून दिलेलं. आपला आहे, सुनेचं सांगता येत नाही. हो, बरोबर. कधी कोणाची बुद्धी फिरेल हे तुला माहिती आहे का, असे बोलले ते बरोबर. मला. बघा, बघा. हो. आणि ते माझ्या नावावर केलं काय कुत्रा. त्यांना स्वामींनीच बुद्धी दिली हो ताई सगळी. हो. आणि त्याच्याने माझ्या नावावर करून ठेवलं ते घर. बरं झालं म्हणतं तर. ना, नाहीतर मला कोणी घेतलं असतं का उभं करून. नसतं आपलं घेतलं. स्वतःचं असलं खरंय, असतं तर. खरंय, खरंय. मग ते आता मी माझ्या शेवटी ते घरात आहे. मुलाचंच आहे ते, नंतर त्यालाच मिळणार आहे. ते तर कोण पण घेणार आज आहे. तुमचे दिवस सुखात राहतील. आणि पुन्हा काय झालं अजून एक सांगते तुम्हाला. हां, हे मुलीचं झालं. हां, गेल्या वर्षी ना पहिल्या वर्षी काय हां. झालं, मला ताई माझ्या नवऱ्याची पेन्शन आहे. अच्छा. हां. हो, आर्मीची. अरे आणि वाह! आणि बँकेची पण आहे. अरे तर काय वाह! झालं, हां, डिसेंबरला माझी पेन्शन आली. हां, हां. डिसेंबरला आली आणि जानेवारीपासून बंद. अय्या! जानेवारीपासून बंद झाली. जानेवारी 1, फेब्रुवारी 2, मार्च 3, एप्रिल 4, मे 5, जून 6, जुलै 7, 9 महिन्यांनी. हां, हां, 9वा हां. महिना लागला. हां, 10वा महिना आला. आणि हां. आता मी आपली रडायची, काय करू स्वामीनो, माझं कोण नाही हो पुढे आई. सरण करणारं असं. हां, एका हां. माणसाकडे गेलेले, आर्मीवाला होता, पेन्शन हे करणारा त्याच्याजवळ. हां, तो हां. बोलला का तुमचे हे फॉर्म भरायचे, अमुक करायचं, तमुक करायचं. ते आर्मीच्या उकलाडोरी खूप असतात ना. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हो, भरपूर ते काय काय ते एक जरा अक्षरात खोट आली तर पण पुन्हा त्याचे रिटर्न चौकशी करणार. हां, तर हां, हां. आता उतला देवा माझं कोण रे करणार एवढं. स्वामीनो कोणतरी उभं करा ना हो, काय करू. हां, एवढे हां. पैसे आता गव्हर्नमेंटला जाणार ते, आणि मी काय खाऊ. पेन्शन म्हणजे माझ्या नवऱ्याचा हुद्दा नाही हो ताई माझ्यासाठी. बरोबर आहे. हो. माझी पेन्शन म्हणजे माझ्या खरंय, खरं. नवऱ्याचं झाल्या जन्माची नोकरी केलेल्या पदवीच आहे ना ती एक. मग बरोबर, बरोबर. तो मला सोडून गेला, पण त्याचं ते माझ्याजवळ आहे म्हणजे ती पदवीच आहे ना हो. पदवीच आहे. खरंय, खरंय, खरंय. हो. तर काय करू स्वामीनो, कोणतरी उभं करा स्वामीनो, कोणतरी उभा करावं स्वामीनो. असा उन्हात उन्हात म्हणत म्हणत 9 महिने झाले ताई. 9 हो. महिने झाले. 10वा महिना लागला. हां. आणि कसं काय सुचलं मला काय माहिती. मी अशी बसलेली ना तिथे, माझ्या आपसुकच मनात आलं की तारक मंत्र म्हणावा 21 हां, दिवस. हां, 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 हां. म्हणजे अचानक असं माझ्या मनात अचानक. आलं. हां, हां, हां. हो. मग मी तेव्हापासून तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. हां, हां, तारक हां. मंत्र 21 दिवसाचा संपला हां, आणि काहीतरी 8 दिवसांनी काही हां. पेन्शन जमा झाली. आई आपोआप. हो. बघा ताई. पेन्शन जमा झाली तर मुलगा काय म्हणतो, पेन्शन जमा झाली बँकेत. असं कसं? किती महिने झाले बघ. मी म्हटलं मी एका मोठ्या माणसाकडे हां. ऍप्लिकेशन केलेलं आहे. मी बोलली. हां, तर मोठ्या माणसाकडे ना, मोठ्या हस्तीकडे हां, ऍप्लिकेशन केलेलं. तर हां, कोण म्हणता, मी तर एक अर्ज फक्त लिहून टाकलेला. अरे हां. पण तुझ्या हाताने दिलंस ना, आता त्यांचाच सगळा. आणि हां. मला एवढं रडायला आलं ना, आई खूप गं! रडायला आलं. मी खूप रडली त्याच्या समोर बसून. आणि मी बापरे! म्हटलं, अरे हे कोणी केलं नाही, माझ्या स्वामीने केलंय.
आई ग. असं बोलले आणि खूप रडली मी, खूप रडली. बापरे. आणि तेव्हापासून ताई माझी पेन्शन चालू झाली आपोआप. अरे वा. पण ते सही करायला वगैरे जावं लागत असेल ना कुठल्या तरी ऑफिसला तुम्हाला वर्षातनं एकदा? वर्षातनं एकदा हयातीचा दाखला द्यावा लागतो. जाता ना? हा हा हो हो, गावाला आहे माझी. अच्छा, बँक ऑफ गावाला आहे. हा हो, हा. बँक ऑफ इंडियामध्ये. अच्छा अच्छा अच्छा. आणि ताई म्हणे मुलगा नीट वागतो ना तुमच्याशी? त्याला नीट वागायला काय झालं, 40,000 रुपये पेन्शन घेते ना मी. नाही नाही, पण तसं त्याचं प्रेम असेलच हो ताई तुमच्यावर. तो नीट वागतो, पण जी अवदिसा आहे ना घरात, तिच्या पुढे शहाणपण नाही. स्वामींना सांगते काय तरी स्वामीनं सद्बुद्धी द्यावं तिला, काय तरी स्वामीनं सद्बुद्धी द्यावं तिला. आणि नाही मग होत त्यांची तिच्याकडं. मुलं वगैरे कोण सांभाळतं? मी कोण सांभाळणार? 2 मुली आहेत, एक 10वीला गेली आता आणि एक मुलींना असेल 5वी. ना, नातींना असेल ना तुमच्यावर प्रेम? हो हो हो. ही काय आता हा. एक बरोबर उभी आहे, 5वीत आहे ती. हा, मग आता मी तिच्यासोबत तुम्ही असं सगळं बोलताय, मग ती ऐकता हो. मग तिला वाईट. तीच फोन लावायची रोज. मी म्हटलं असं असं आहे माझी ताई ना, तिला मला सांगायचं होतं ग. मग तर मुलींना ती कळत असेल ना आपल्या आजीला आई थोडीशी अशी वागवते किंवा काय? सगळं कळते, सगळं कळत. जरा काहीतरी माझ्यासाठी बोलली ना, की बारकी आहे ना 5वीला, सगळं सांगणार मला. हो ना? आज ती तुला अशी म्हणत होती, तिने असं केलं, आजी तिने तसं केलं, असं आई सांगणार. ग. हो, बारकी आहे प्रेम ना आहे ती म्हणजे बरी आहे. नातींना प्रेम आहे तुमच्या. हो, माझ्यासाठी खूप बरी आहे, छोटी आहे ती. हा हा हो, ती आता 5वीला गेली आणि ती दुसरी 10वीला गेली. 5 वर्षाचा फरक. हा. हो, अभ्यासात हुशार आहेत ना नाती? अभ्यासात हुशार आहेत. होय. हा. हो स्वामींची कृपा राहू दे बाबा त्यांच्यावर हो, पण. त्यांच्यावर तरी होय. नाही, पोरी बरी आहेत. होय हा हा. होय. त्यांचं भलं करो स्वामी. आणि तुम्हाला खूप छान अनुभव देतील बघा ताई स्वामी. सगळं सून पण चांगली कधीपासून वागेल. तुमची वाट बघित होतो, ताई कधी उचलणार फोन, ताई कधी उचलणार फोन. आई ग. किती वाट बघितली आणि हल्ली तर मग म्हटलं करीतच राहणार, उचलतील त्यावेळी उचलतील, नाही करीतच नाही, राहणार. आपली वेळ रात्री 9 ते 10 आहे ना ताई? हो 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 हा हा. हो. आणि दिवसा कसं असेल फ्री तर मी घेते, नाही असं नाही. पण हा मध्ये हा कसं झालं, वडील माझे 15 दिवस होते. हा हा हा, हा आणि आता नातू पण आलेले, आता ते गेले. मग आता नातू हा. आलाय, मग कसं त्यांना पण त्यांचा पण आपल्याकडे हक्क आहे ना, मग त्यांचे हो पण आपण हो लाडकोड केले पाहिजे. हो हो. त्यांच्याशिवाय काय आपलं सांगा. आणि आता हे बघा, आता तुम्हाला सांगते, स्वामींना सांगा, हा उद्या ह्याला जातोय शुक्रवारी. कुठे कुठे? जातोय तो? ऑस्ट्रेलियाला जातोय. कशाला? कंपनीच्या कामासाठी. हा हा. काही नाही, ऑफिसच्या सुखरूप कामात. जाईल, सुखरूप येईल ताई. तो त्याला कंपनीने पाठवलं ना ऑफिसच्या कामासाठी. तिकडे त्यांची साईट आहे ऑस्ट्रेलियाला. अच्छा अच्छा अच्छा. हा हा तो हा. इंजिनियर आहे, इंजिनियर. अरे वा, चांगलं शिकवलंय ताई मुलांना अरे तुम्ही. सगळ्या मुलांना ताई चांगले शिकवलं, पण यातच कर्म वाईट. कधी पाप केलेलं ते मला तर नाही आठवत. आणि ही आई गं. घाण आमच्या पदरात पडली. माझ्या नवऱ्याने ताई 8 मुलांना आर्मीत भरती केलं, नोकरी बघा लावली. बघा. गरिबाचे पोरं होते तेवढे शोधून त्या काळात. हा. आता जाऊ द्या, पेन्शनवर तिला आले. पण स्वामी बुद्धी देतील. तुम्ही स्वामींना सांगा तिला सद्बुद्धी दे. सगळं ऐकतील स्वामी तुमचं. तो आणि आता आता तुम्ही अनुभव शेअर केला ना, हो. स्वामी नक्की पुढचा अनुभव चांगला शेअर करायला लावतील बघा तुम्हाला. शेअर तो करालच आता तुम्ही. हा जाताय ना, त्याचीच मला काळजी वाटते हो काही ताई. काळजी करू नका ताई. त्याला फक्त स्वामींना सांगा त्याच्याबरोबर जा तुम्ही. तो तसा माळबीळ जप करतो. हो ना? पण तो हो. जाईल तर त्याला सांगा, म्हणजे होय. स्वामींना सांगा की स्वामी माझ्या मुलाबरोबर सतत तुम्ही राहा. तो ते जप करतो. जाईल तिकडे ती माळ घेऊन जातो ह्याच्यातून पाकिटात किती घालून. छान ताई, किती छान. काय जाईल पाहिजे? तिकडे घेऊन जातो आणि तिकडे तो जप करतो. तो अरे वा. आपणच बोलला, मी ते मठ आहे त्या मठात जाते मी अच्छा गुरुवारी, अच्छा. दर गुरुवारी. एक दिवस मला काय बोलला, मला पण एक माळ घेऊन ये ना. अय्या. आपणच बोलला. बघा बघा. मग मी माझ्या जावयाला बोलली, अरे सुधीर, हा बाळा माळ मागतोय. बरं झाला त्याला स्वामीने बुद्धी दिली, दे आणून. हा हा तशी मी माळ आणून दिली. ती माळ घेऊन आता तो जप करतो. हा हा हा. हो हो किती हो छान. हो. सुंदर तो पण सुंदर. करतो. मस्त ताई, मी शेअर करते हा. हा हा आणि मग ताई एक विचारायचं राहिलं. हा. ते तिकडे तुमचा पहिला तिचा घटस्फोट झाला, मग त्यांचं काही आता
काही निरोप कळलाच नाही ना काही त्यांचं काय चाललंय काय नाही? नाही नाही नाही. म्हणजे तिने लग्न केलं म्हणजे एक नवरा मेलेली बाई आणली लग्न करून असं मला समजलं. कळलं. अच्छा. हो हो जाऊ दे, हो ते त्यांच्या हो. त्यांच्या कर्म, जाऊ पण दे इथे तिकडे, ज्याचा कर्म त्याच्याकडे, आपण कशाला हे करा. अगदी कसं बोललात. हा. हो. हा. ज्याच्या कर्मात, माझ्या पोरीचं कर्म काय परमेश्वराने लिहिलेला तिने भोगला. चांगलं आणि झालं ती तिचं. स्वतःच्या तोंडाने किती पण छान बोलली. झालं. हा. स्वतःच्या तोंडाने पण बोलली, मी काय खोटं केलेलं काय माहिती, माझं मी भोगलंय, आता त्याच्यातून मी बाहेर पडले, मला बरोबर. कोणाचं काय नको. हो अगदी बरोबर. किती छान हो. ताई. अगदी बरोबर. खूप आणि छान ताई. सगळ्या पोरी स्वामींच्याच ह्याच्यात आहेत ताई माझ्या. हा. किती सगळ्या सुंदर जणी. ताई. हो सुंदर. हा, मी शेअर करते ताई. हा हा. हा. चला श्री स्वामी चला. समर्थ हा ताई. हा. हा. श्री स्वामी हा. समर्थ. शिव पुत्र